Now see here, yesterday we have seen yes, ट्रान्सफॉर्मेशन्स बघितले. दोन टाइपचे ट्रान्सफॉर्मेशन होते ना, एक ट्रान्सलेशन आणि एक रोटेशन. ट्रान्सलेशन मध्ये काय होतं, ऍक्सिस जे होते ते स्टँडर्ड ऍक्सिसला पॅरलल, आपण फक्त काय करायचं, ओरिजिन शिफ्ट करायचं. आणि रोटेशन मध्ये काय करायचं, ओरिजिन सेम, फक्त ऍक्सिस रोटेट होणार. येस, थीटा म्हणून. ठीक आहे. नाउ देन वी हॅव सीन डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला वरचे आपण दोन सम सोडवले. नाउ लेट अस सी हाऊ टू फाइंड एरिया ऑफ अ पॉलीगॉन. फॉर दॅट वी आर स्टडिंग स्टेअर मेथड. सो लेट अस सी एरिया ऑफ पॉलीगॉन having n sides. For this we are studying stair method. Now see here, what is the formula for this? See, if x1, y1, x2, y2, so on, xn, yn are vertices of this polygon taken in cyclic order. Cyclic order म्हणजे काय रे? एकतर क्लॉकवाइज सेन्स मध्ये सिक्वेन्शियली पॉइंट घ्या किंवा अँटी क्लॉकवाइज सेन्स मध्ये सिक्वेन्शियली पॉइंट घ्या. असे रॅन्डम म्हणजे का, जर हा स्क्वेअर असेल ए बी सी डी, तर ए नंतर बी घेतला पाहिजे, बी नंतर सी, सी नंतर डी. ऑर्डर इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर या ऑर्डर मध्ये हे वर्टायसेस असतील तर एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे बघा. एरिया ऑफ द पॉलीगॉन इज इक्वल टू 1/2 डिटर्मिनंट, सॉरी मॉड्युलस ऑफ द डिटर्मिनंट x1 y1 x2 y2 x3 y3 so on xn yn. I repeat, if x1 y1 x2 y2 so on xn yn are vertices of polygon taken in cyclic order. This is very important. Then area of polygon is equal to this. आता ठीक आहे, हा फॉर्म्युला मिळाला, पण हा इव्हॅल्युएट कसा करायचा? सी हाऊ टू इव्हॅल्युएट दिस. हा 1/2 तर आहेच आहे. मॉड्युलस ऑफ, बघा हे जे डाउनवर्ड एरो आहे त्याचं साइन आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन घेणार आणि त्याचं साइन प्लस असेल, आणि अपवर्ड एरो त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन घेणार, त्याचं साइन मायनस असेल. म्हणजे कसं येईल बघा, x1 y2 minus x2 y1 x1 y2 minus x2 y1. आता याच्या पुढचं घ्यायचं असेल तर कसं येणार, x2 y3 plus x2 y3 minus x3 y2 like this. याचा मॉड्युलस into 1/2. फॉर्म्युला कळला मुलांना? सोपं आहे. हो मॅम. डाउनवर्ड जे एरो आहे त्यांचं साइन प्लस घ्यायचंय आणि अपवर्ड एरो जे आहे त्यांचं साइन मायनस घ्यायचंय, आणि या सगळ्याचा मॉड्युलस, हा मॉड्युलस आहे बरं का, हे जे काही इव्हॅल्युएशन येईल त्याचा मॉड्युलस into 1/2. दिस गिव्स अस एरिया ऑफ द पॉलीगॉन. मग कुठलाही करता येईल तुम्हाला, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, एनी. बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, द वर्टायसेस मस्ट बी इन सायकलिक ऑर्डर. एकतर क्लॉकवाइज घ्या किंवा अँटी क्लॉकवाइज.
आता बघा याची स्पेशल केस फॉर ट्रायंगल. फॉर ट्रायंगल. ट्रायंगल साठी किती वर्टायसेस येणार? 3 वर्टायसेस. म्हणजे आता सपोज x1 y1 x2 y2 x3 y2 हे 3 वर्टायसेस असतील. तर त्याचा एरिया कसा येणार बघा 1/2 मॉड्युलस ऑफ डिटर्मिनंट ऑफ x1 y1 x2 y2. सॉरी इथे हा स्टार्टिंग पॉइंट इथे परत रिपीट करायचं आहे ना मुलांना. हे एंड झाला x and y पण त्याच्यानंतर परत स्टार्टिंग पॉइंट घ्यायचा आहे काय फोकाटी. स्टार्टिंग पॉइंट इथे परत रिपीट झाला पाहिजे x1 y1 म्हणजे ती सायकल पूर्ण झाली पाहिजे. तसंच मग ट्रायंगल साठी कसं येणार x1 y1 x2 y2 x3 y3 आणि पुन्हा आता स्टार्टिंग पॉइंट येईल x1 y1. तो स्टार्टिंग पॉइंट परत रिपीट करायचं. मग आता हे कसं येईल बघा 1/2 मॉड्युलस ऑफ x1 y2 minus x2 y1 plus x2 y3 minus x3 y2 plus x3 y1 minus x1 y3. This is the modulus of this. This is the formula for area of a triangle. आता हाच फॉर्म्युला मी अजून एका फॉर्म मध्ये कन्वर्ट करते. कसा बघा 1/2 त्याच्यामध्ये मी x1 कॉमन काढला. इथे याच्यामध्ये x1 आहे आणि याच्यामध्ये x1 आहे ना. तर याच्यातून x1 कॉमन काढला तर काय येणार ब्रॅकेट मध्ये y2 minus y3. आता याच्यात x2 आहे याच्यात पण x2 आहे. तर मायनस x2 आपण कॉमन करूया. तर ब्रॅकेट मध्ये काय राहील y1 हे प्लस काय होईल मायनस y3 प्लस x3 into प्लस x3 अधिक x2 काय येणार y1 minus y2. And this is nothing but 1/2 modulus of determinant x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1. डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचं तुम्हाला स्ट्रेट लाईन मध्ये झालंय ब्रीफ मध्ये आठवतं का मुलांना? बघा हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट केला तर कसा येईल x1 into याचा रो आणि कॉलम कुठून द्यायचा यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन y2 minus y2 minus y1 in minus आपण फर्स्ट कॉलम वाइज एक्सपांड करूया minus x2 into याचा रो आणि कॉलम सोडून द्या y1 minus y2 होता प्लस x3 into याचा रो आणि कॉलम सोडून द्या y1 minus y2. म्हणजे हा जो डिटर्मिनंट आहे हा इव्हॅल्युएट केला तर हेच मिळणार आहे आपल्याला. मग अनदर फॉर्म्युला आपल्याला कसा मिळणार ट्रायंगल साठी. दिस इज स्पेशली फॉर ट्रायंगल. बाकी कुठलाही पॉलिगॉन असेल तर त्याला आपण हेच वापरणार आहे. पण ट्रायंगल साठी आपल्याला काय मिळेल अनदर फॉर्म्युला 1/2 मॉड्युलस ऑफ डिटर्मिनंट ऑफ x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1. Where x1 y1 x2 y2 x3 y3 are vertices of the triangle. कळलं मुलांना? हो मॅम. हो मॅम. डिटर्मिनंट तुम्ही कोणत्याही रोच्या अलॉंग किंवा कॉलमच्या अलॉंग एक्सपांड करू शकता. डिटर्मिनंट टॉपिक तुम्हाला डीप मध्ये झाला की ते क्लिअर होईल. तुम्हाला माइट बी स्ट्रेट लाईन मध्ये फर्स्ट रोच्या अलॉंग शिकवलं असेल कसं x1 into याचा रो आणि कॉलम क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस दिस. तसंच मायनस सेकंड टर्म नेहमी मायनस द्यायचा पण मायनस y1 into याचा रो आणि कॉलम सोडून this x2 into 1 minus x3 into 1 plus 1 into leave this row and column x2 y3 minus x3 y. हे तुम्ही फर्स्ट रोच्या अलॉंग एक्सपांड केलं तसंच फर्स्ट कॉलमच्या अलॉंग एक्सपांड केलं तर हे मिळेल. मॅम हा येस मॅम ते तो मेन फॉर्म्युला आहे का हाफ मॉड्युलस हाफ इंटू मॉड्युलस ऑफ x1 x2 x3 वरचा मॅम हा हा त्याची जनरल व्हेरिएशन फॉर्म्युला खाली
हा जनरल फॉर्म्युला आहे, हा कुठल्याही पॉलिगॉनला आपण अप्लाय करू शकतो आणि हा जो आहे हा स्पेसिफिक ट्रायंगल साठी आपण कन्वर्ट केलाय. बाकी कुठल्या क्वाड्रिलॅटरलला वगैरे असं आपल्याला मिळत नाहीये. दिस इज स्पेशल केस व्हेन द पॉलिगॉन इज ट्रायंगल. ट्रायंगल साठी हा आपण पटकन लिहू शकतो ना, नंतर आपण डिटर्मिनंट शिकणारच आहे, तर त्याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी हा वापरला जातो. x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1 चा डिटर्मिनंट, स्पेशली जस्ट फॉर ट्रायंगल. बाकी कुठल्याही जनरल पॉलिगॉन साठी हे हा फॉर्म्युला, हा जनरल फॉर्म्युला आहे. ओके मॅम, कळालं मॅम. हॅलो मॅम. Yes? मॅम ते वरती रिप्रेझेंटेशन साठी आपण डबल लाईन्स का केलेले? हे काय आहे, हे जे आहे हे आपण डिटर्मिनंट म्हणतोय आणि त्याचा मॉड्युलस म्हणजे आता याची व्हॅल्यू काही येऊ शकते. आतलं जे आहे ना डिटर्मिनंट, त्याचं साइन प्लस किंवा मायनस येईल, पण एरिया आहे, एरिया तुम्ही पॉझिटिव्ह असतो. मिनिट्स आणि एक मॉड्युलस साठी. एक मॉड्युलस. थँक्यू मॅम. x2 into y3 minus y1. अच्छा गजन आहे ना, मी इथे मायनस x2 कॉमन काढले रे, मायनस x2. जर तू प्लस x2 काढलेस तर y3 मायनस y1 येईल. काही नाही, तोच फॉर्म्युला आहे, फक्त मी डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी मायनस x2 काढलाय, कारण डिटर्मिनंट मध्ये आपण काय करतो, प्लस मायनस प्लस असं घेतो, म्हणून ते मी मायनस कॉमन काढले. कळलं गजानन? येस मॅम. तर याच्यावरचे एक 2-3 सम आपण बघूयात, कारण बऱ्याच वेळा आपल्याला एरिया काढायला लागतो, तर हे टूल लक्षात ठेवा बरं का. फक्त पॉइंट्स मात्र सायकलिक ऑर्डर मध्ये घ्यायचंय आणि स्टार्टिंग पॉइंट परत रिपीट करायचंय. डोंट फॉरगेट दिस. आणि त्याचा एरिया आहे, ऑफकोर्स मायनस साइन आलं तरी तुमच्या लक्षात येईल, एरिया आहे प्लस लिहायचंय म्हणजे मॉड्युलस. मॉड्युलस घेतलंच जातं एरियाच्या ठिकाणी. झालंय? ओके. मॅम ते राहू द्या 1 मिनिट. Shall I run this now? हो मॅम. हो मॅम. See what we have asked. Prove that area of triangle whose vertices are t minus 2, t plus 2, t plus 2, and t plus 3t is independent of t. Of course, हे cyclic order मध्ये दिले आहे.
दिलं इथं मेन्शन केलं नसेल तर बाय डिफॉल्ट ते सायकलिक ऑर्डर मध्ये आहे. तर आता याचा एरिया पहिला फॉर्म्युला दॅट इज इक्वल टू 1/2 मॉड्युलस ऑफ डिटर्मिनंट ऑफ हे व्हर्टायसेस आपण सायकलिक ऑर्डर मध्ये लिहू t minus 2 then t plus 2 t plus 2 t plus t and again starting vertex t minus 2. फर्स्ट हे इव्हॅल्युएट करायचं आहे इंडिपेंडेंट ऑफ टी येणार म्हणजे काय येईल रे Constant येईल. इंडिपेंडेंट येस करेक्ट त्याच्यामध्ये टी राहणार नाही जो काही एरिया येईल त्याच्यामध्ये टी हे व्हेरिएबल राहणार नाही म्हणजे Constant. बरोबर कॉन्स्टंट नो टी टर्म बरोबर आता हे कसं येणार इव्हॅल्युएट करा डाउनवर्ड एरो प्लस अपवर्ड एरो मायनस म्हणजे मॉड्युलस ऑफ t into t plus 2 minus t plus 2 into t into t minus t plus 2 t plus 3 into t plus plus t plus 3 into t minus t square त्याचा मॉड्युलस इव्हॅल्युएट करता येईल आणि बाहेर काय राहणार 1/2 बघा त्यातले t चे टर्म कॅन्सल होतात 1/2 into मॉड्युलस ऑफ मायनस 8 येतं मॉड्युलस ऑफ बरोबर आहे मॉड्युलस ऑफ मायनस 8 दॅट इज 8 अपॉन दॅट इज 4 स्क्वेअर युनिट अर्थात तुम्ही डिटर्मिनंट ऑफ सुद्धा वाढवू शकता बऱ्याच वेळा हा फॉर्म्युला वापरला जातो काय येतो x1 y1 दॅट इज t into t minus 1 t plus into t plus 2 t plus 2 t plus 3t 1 1 1 हा डिटर्मिनंट घ्या आणि त्याचा मॉड्युलस काढा हे जरी तुम्ही इव्हॅल्युएट कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये मुलांना नाही मॅम. नाही मॅम. फक्त क्वेश्चन ड्राफ्ट करते हा नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करा बरं म्हणजे हा फॉर्म्युला तुमचा बाहेर find area of the quadrilateral ABCD having vertices A11 B7 minus C12 2 and D7 21 ट्राय करा
इथे shifting of coordinates चा काही प्रश्न नाहीये रे प्रितांशु. प्रियांशु. -t ला origin shift करू. तर हे triangle चे संख्या असतात. नाही त्याचा इथे शिफ्टिंगचा काही संबंध नाहीये प्रिया. This determinant is another concept. आपण फक्त फॉर्म्युला मोड केला indeterminate. शिफ्टिंग मुळे ते नाही सुरू होणार. चला राकेश ते खालचं पुसू का मिळालं. हो मॅम. अच्छा -t ला केलं की ते t निघून जाईल असं तुला म्हणायचं. 115 115 नाही येत. 99. 132 स्क्वेअर युनिट येतं एरिया. म्हणजे तो मगाचा टी वाला प्रश्न आहे. म्हटायचं काय आहे त्याला? असं म्हणायचंय की हे म्हटायचंय जर आपण शिफ्ट केले A डॅश B डॅश C डॅश आणि कुठे -t ला हा तर टी निघून जाईल. बरोबर आहे टी निघून जाईल. पण मग एरियाचा तुला काढावाच लागणार. एरिया काढावा लागणार त्याचा एरिया आणि याचा एरिया सेम असेल. बरोबर आहे प्रीतांशु. ती टेक्निक पण चालेल. बरोबर आहे तुझं. हा तू -t -t काय ट्रान्सलेट केला की याच्यातला टी निघून जाईल. बरोबर आहे. आणि एरिया काढला की त्याच्यामध्ये पण परत तुला एरिया तर काढावाच लागणार. त्याच्यामध्ये टी असणार नाही. बरोबर आहे. पण ते असं झाल्यासारखं होईल. त्याच्यापेक्षा जरा फॉर्म्युला वापरण्याची येत नाही. बर हा एरिया 132 स्क्वेअर युनिट आला का सगळ्यांचा? हो मॅम. नाही मॅम. आत्ता काढायचा प्रयत्न करतोय आन्सर 139 येतो. 137 येतं. प्रत्येकाचा वेगवेगळा आलाय. अरे मॅथ्स मध्ये युनिक आन्सर असतं. राजेशचं 133, सार्थकचं बरोबर आलाय, तनयाचं बरोबर आलाय. त्यांचं वेगळं आलं ते परत कॅल्क्युलेट करा. 600 कॅल्क्युलेशन आहे. अरे नथिंग. अरे प्रीतांशु तुझं झालं का क्लिअर डाऊट? ओके. नावामध्ये जरा माझं कन्फ्युजन आहे. प्रियांशु आहे. 139 नीरज 139 आलंय. आता मला एरिया काढावा लागेल. हा ठीक आहे काढूया. मॉड्युलस ऑफ 1/2 त्याचं नाव आहे 1 1 7 minus 12 7 21 1 1. That is equal to 1/2. 1 into -3 मॅम okay? मॅम मी 1 वाली केस कन्सिडरच नाही केली. ती खालची परत 1 हा हे परत रिपीट करायचं आहे रे. परत रिपीट त्याच्यामुळे मी 139 येतो. हा चालेल का? इनिशियल पॉइंट विसरायचा नाही. पुन्हा तो
सायकल कम्प्लीट झाली पाहिजे एवढं लक्षात ठेवा. सायकलिक ऑर्डर मध्ये पॉइंट येत आहेत आणि सायकल परत कम्प्लीट झाली पाहिजे. मॅम येस मॅम जो फर्स्ट पॉइंट असेल तो परत सायकलिंग म्हणजे परत लास्ट पॉइंट असलाच पाहिजे का? हो नेहमीच नेहमी या फॉर्म्युला मध्ये तरी जे स्टेअरनं काढलाय जो फॉर्म्युला त्याच्यामध्ये डिटर्मिनंट वाला जो आपण वापरतो त्याच्यामध्ये नाहीये पण ओके तो मॅम. फक्त ट्रायंगल साठी. आता इथे डिटर्मिनंट सॉरी मॉड्युलस 1 into minus 3 minus 7 into 1 minus 7 plus 7 2s are 14 minus minus plus 12 3s are 36 plus 21 into 12 252 minus 14 plus 7 minus 21. It's modified. It's 1 by 2 minus 10 plus 250 plus 250 minus 14. Two 38 minus 7 minus 21 40 by 2 plus 1 into that 2 8 8 minus 20 that is 1 by 2 2 264. 4 1 2 काहीच नाही येत तीन तरी पण प्रत्येकाने एवढे वेगवेगळे आन्सर काय दिले झालंय सुरुवात झालाय. ओके आय थिंक बरेच जण हा स्टार्टिंग पॉइंट विसरले आहेत. अजून कोणाचं तरी 138 आहे. अरे आता सोडवून दिलंय बघा काय चुकलंय. मल्टिप्लिकेशन अँड ऍडिशन आलाय अपूर्वचा व्हेरी गुड. ध्रुवचा आलाय. हा लास्ट वन मिस करू नका. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रियांशू कळलं का कुठे चुकलंय काय? आलं का तुमचं 132? ओके ठीक आहे म्हणजे आता एरिया कसा काढायचा सगळ्यांना कळलाय त्याच्यावर अजून एक सम आपण घेऊया. ऍक्च्युली आपण कॉम्प्लेक्स नंबर सॉल्व केलाय पण तिथे आपण कॉम्प्लेक्स प्लेन घेतला होता. For what value of k are the point k 2 minus 2 minus k plus 1 2k and minus 4 minus k 6 minus 2k are
कोलिनियर. कोलिनियर means they lie on same straight line. मग तिन्ही पॉइंट कोलिनियर कधी असतील रे? आता जर आपण एरियाची कन्सेप्ट स्टडी करतोय, येस बरोबर आहे का नाही? एरिया ऑफ दिस ट्रायंगल शुड बी 0. तिन्ही Zero. पॉइंट येस ए बी सी एकाच स्ट्रेट लाईन वर असतील तर ट्रायंगल फॉर्म होणारच नाही. त्या ट्रायंगलचा एरिया काय असेल? 0. यूज दिस कन्सेप्ट म्हणजे ते इथे 1/2 k 2 minus 2k minus k plus 1 2k minus 4 minus k 6 minus 2k again k 2 minus 2. Modulus of this must be equal to 0. If these points are collinear, then this area equal to this must be equal to 0. आता हे इव्हॅल्युएट करा आणि त्याच्यावरून k ची व्हॅल्यू काढा. आणि डिटर्मिनंट वापरलं तर अजून सोपं होतं. पण तुम्हाला अजून डिटर्मिनंट प्रॅक्टिस नाहीये म्हणून मी वापरत नाही. पण नंतर आपण तेच वापरणार आहोत मुलांना ट्रायंगल साठी. x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1. ते काय ते मला सांगा. हा डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तरी चालेल. बरोबर आहे पीएम. डिस्टन्स एस इक्वल टू डिस्टन्स एबी प्लस डिस्टन्स बीसी तो वापरला तरी चालेल. हे ए बी सी कोलिनियर असतील तर डिस्टन्स फॉर्म्युलाने काय येणार? डिस्टन्स एबी प्लस डिस्टन्स बीसी मस्ट बी इक्वल टू डिस्टन्स ए तरच हे कोलिनियर असतील. डिस्टन्स फॉर्म्युला नाही येईल. पण त्याच्यापेक्षा हे जास्त सोपं आहे. हे दोन स्क्वेअर रूट येतील किती कॉम्प्लिकेटेड इक्वेशन आहे. पर्टिक्युलर व्हर्टायसेस दिले असले तर ठीक आहे. येताय का मुलांना का सोडवून देऊ? असं एक्सप्रेशन आलं की 2k स्क्वेअर प्लस k मायनस 1 हे इव्हॅल्युएट केल्यावर हा स्लोप सेम असेल तरी बरोबर आहे ध्रुव. स्लोप सेम घेऊन पण येईल. स्ट्रेट लाईन सॉल्व्ह केलं तरी येईल. पण अजून आपण स्ट्रेट लाईन कडे गेलो नाहीये. स्लोप ऑफ एबी मस्ट बी सेम एज स्लोप ऑफ बीसी. करेक्ट. चला म्हणजे तुम्ही रॅन्डम विचार करायला लागलाय लाईक दिस. तर हे एक्सप्रेशन आलं का सगळ्यांचं मुलांना?
ओके आलाय, राजेशचा आलाय, अजून कोणाचा बाकीच्यांचा आलाय का? गुड, अपूर्वाचं पण आलाय. ठीक आहे, टेक युअर ओन टाइम. ज्यांचं आलं नाही ते आरामात कॅल्क्युलेट करा. दिस इज नथिंग बट